इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगरमधील मनसैनिक मराठीच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेले पाहायला मिळाले। या मनसैनिकांनी आज बँकांमध्ये जाऊन बँकांना मराठी भाषेचा वापर करण्यासंदर्भात विनंती केली। बँकेचे व्यवहार, चेकबुक, एटीएम हे सगळे व्यवहार मराठीत असावेत असं मनसैनिकांनी बँकेतील अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे इशारा दिला आहे। बँकांना हा अल्टिमेटम आहे। मात्र बँकांनी जर मराठी भाषेतून दैनंदिन व्यवहार केला नाही तर मात्र बँकांना खळखटाक आंदोलनाला सामोरे जावे लागेल, असा इशारा उल्हासनगर मनसैनिकांनी दिलाय। आज उल्हासनगरमधील मनसैनिकांनी बँकांना भेट देत या संदर्भाचे निवेदन अधिकाऱ्यांना दिले। त्यामुळे जर बँकांचे व्यवहार मराठीत झाले नाहीत तर मात्र मनसैनिक आक्रमक होऊन आंदोलनाचा पवित्रा घेतील आणि त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल। माननीय राजसाहेब ठाकरे यांचा गुढीपाडवा मेळाव्यात जे आदेश दिले आम्हाला की जास्त जे बँकेचा व्यवहार आहे ते महाराष्ट्रात जे बँके आहेत आपल्या आणि आपल्या शहरामधल्या ज्या बँके आहेत तिथे जास्तीत जास्त मराठीचा वापर झाला पाहिजे। तिथे जे सिस्टम आहे, जे चेकबुक आहे ते मराठीतच झाला पाहिजे। कारण की अनेक कस्टमरला ना मराठी जे बोलतात पण काही बँके हिंदी कन्वर्ट असल्यामुळे काही बँके जसं कॅथलिक झाली, इंडियन, हे लोक ना मराठी वापरत नाही बँकेत। अशा अनेक तक्रारी होत्या आमच्याकडे। तसं आज आमचे उल्हासनगरचे शहरनेतृत्वाच्या वतीने तसेच शहर अध्यक्ष सागर चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप गोडसे तसेच आमचे सन्मान राजू पाटील च्या सगळ्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही प्रत्येक बँकेत जाऊन भेट देतोय आणि त्यांना निवेदन देतोय की बाबा तुम्ही जी मराठी भाषेचा अभिधा दर्जा आहे, जे मराठी भाषेला भेटलेले आहे त्या अनुसारच प्रत्येक बँकेमध्ये तुम्ही मराठी सक्त करा, तिथं मराठी जास्त असं वापरा। तुमचे सिस्टम असेल, तुमचे जे एटीएम असतील, तुमचे जे चेकबुक असतील किंवा तुमचे जे पोस्टर आहेत बाहेर ते प्रत्येक मराठीमध्ये करा, हे आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे। आणि त्यांना हे सांगितलं की बाबा तुम्ही जास्त मराठी वापर केला तुमचाही फायदा आहे। मराठी मूळ भाषा, महाराष्ट्राची मूळ भाषा मराठी आहे आणि प्रत्येक बँकेत हा मराठी झाला म्हणजे वापर झालीच पाहिजे। त्यांना आम्ही त्यांना संविधानिक मार्गाने आज निवेदन दिलेलं आहे। पण आम्हाला एक सांगायचं आहे, त्यांनी हे वापर केला नाही तर आम्ही मनसे इष्टाने त्यांचं त्या आंदोलन करू।